सुप्रभात सगळ्यांना। आजच्या कामासाठी आपण आलेलो आहोत। आज आपण दिवसभरात काय काय काम करणार आहोत, आशा सिंधू बॅग्स आणि आस्वाद गृहउद्योग ह्या दोन्ही आस्थापनांमध्ये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला बघूया। सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि लहान मुलांना उन्हाळ्यात घालायला अगदी मऊ मऊ कॉटनच्या कपड्याचे आणि हलक्या रंगाचे असे फ्रॉक शिवण्याची सध्या बरीच लगबग चालू आहे। आपल्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल। त्यामुळे आज आल्यानंतर पहिले ज्या काही ऑर्डरचे फ्रॉक आलेले होते त्यांचं कटिंग करायला घेतलं आहे। 3 कप्प्याच्या स्लिंग बॅग ज्या मोबाईल ठेवण्यासाठी उपयोगाला येतात, तर त्याचं पण आपण एकीकडे काम चालू केलं होतं। कालचं कटिंग झालेलं होतं आणि आज आल्यानंतर ह्यातल्या बॅग तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। अजूनही ह्या प्रकारामध्ये काही रंग आपण असलेल्या बॅग तयार केल्यात, बघूया। हे बघा, हे आणखी 3 रंग उपलब्ध आहेत। जवळपासच कुठेतरी जायचं असेल तर आपला मोबाईल, गाडीची किल्ली, थोडेफार पैसे असं किरकोळ साहित्य ठेवण्यासाठी ह्या बॅग अगदी उपयोगी ठरत असतात। ही बॅग तयार झाली आहे। वा, मस्त झाली। आता उन्हाळ्यामुळे करवंदाचा सीझन हळूहळू चालू झालाय। आपल्याला वर्षभराच्या लोणच्यासाठी करवंदांची साठवण करायची असते, तर सकाळी सकाळीच आजूबाजूच्या गावांमधल्या महिला करवंद गोळा करून आपल्यासाठी घेऊन येत असतात। तर ही करवंद आली आहेत, त्यांचं एकीकडे वजन करून त्यांचा हिशोब करून दिला। त्याचवेळी इथे कोकंबाचं सरबत भरण्याचं काम पण चालू आहे। उन्हाळ्यामध्ये रासायनिक घटक असलेली किंवा कृत्रिम म्हणता येईल अशी पेय पिण्यापेक्षा ही अगदी घरगुती पद्धतीने आणि घरच्या घरी तयार केलेली आपली नैसर्गिक जी सरबत आहेत तर ती प्यायलेलं केव्हाही चांगलं। कोकम सरबत भरण्याचं काम चालू आहे। उन्हाच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर जिऱ्याची पावडर घातलेलं गारगार कोकम सरबत प्यायला अगदी मस्त वाटतं, हो ना? ऑफिस बॅगची ऑर्डर होती, असं त्याचं जे कटिंग चालू होतं, तर ही पण ऑफिस बॅग आता शिवून पूर्ण व्हायला आलेली आहे। अगदी शेवटची शिवण घालणं चाललंय। आपल्याला थोड्याच वेळात आता बघायला मिळेल की ही ऑफिस बॅग कशी दिसतीये। झाली आहे बॅग शिवून पूर्ण, बघूया आपण कशी दिसतीये ती। हे बघा, ऑफिसला जायला किंवा हँडबॅग म्हणून, शोल्डर बॅग म्हणून अशी आपल्याला ही वापरता यायला खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। हा असा सगळा चिंध्यांचा पसारा दिवसाच्या मध्यावर इथे आम्ही करून ठेव। त्यात ही अशी कागदी विमानं उडत असतात सारखी सारखी, कारण आम्ही मुलांना सोबत घेऊन काम करतोय ना, त्याच्यामुळे कागदाची विमानं किती पडलेत ती बघा, गंमत। दुपारच्या सुट्टीनंतर काम चालू केलं तेव्हा दापोलीहून लिंब आणलेली होती, तर ती स्वच्छ धुवून आता कोरडी केलेली आहेत। स्वच्छ कपड्याला पुसून ह्या कॉटनच्या फडक्यावरती वाळत घातली आहेत आणि आता त्याचं काम चालू केलेलं आहे पुढे। लिंबांच्या फोडी केल्यात आणि त्याचा कडवटपणा आपल्या पदार्थामध्ये येऊ नये म्हणून त्याच्या बिया बाहेर काढण्याचं काम चालू आहे। धन्यवाद। अजून एक ऑर्डर आपल्याला टिफिन बॅगची पण आलेली आहे, तर तिचं आता शिवणकाम सुरू झालंय। कटिंग करून घेतलं आधी, आता शिवणकाम सुरू झालंय। आजच्या दिवसात ती पूर्ण होईल की नाही बघूया आता। आता सूर्य पश्चिमेकडे गेलाय, ह्या बाजूला पश्चिम येते आमच्या कामाच्या जागेत, तर ह्या गजांमधून असं भरपूर ऊन येतं, त्यामुळे असा पडदा लावून घेतलाय आणि आता
अगदी आवरायलाच घेणार थोड्या वेळाने. पसारा आवरायची सुरुवात केली आहे. जेवढे काही आजच्या दिवसात फ्रॉक तयार झालेत तेवढे सगळे आता मी एकत्र करते. त्याला काजं बटणं लावायला घरी घेऊन जाईन, कारण इथे कामाच्या ठिकाणाचा वेळ त्याच्यामध्ये घालवायला नको. ह्या पेपर बॅगमध्ये मी ते घालून घरी नेते आता सगळे. आणि जी प्रेस बटन किंवा काज बटन जे काय त्याला लावायचं आहे ते सगळं आज घरी जाऊन लावून घेईन. म्हणजे घरच्यांबरोबर वेळ घालवताना गप्पा मारताना एकीकडे ते काम पण होऊन जाईल आणि त्याच्यासाठी मशीनची गरज लागणार नाही आहे, तर मशीन इथेच राहील. दिवसभराचं सगळं काम संपवून आता आम्ही घरी जायला निघालोय. हो. संध्याकाळी 6 वाजले की गावातल्या देवळामध्ये सनई वाजते. अस्पष्ट असा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित ऐकू येत असेल. सनई वाजली की सगळेजण आपापलं काम संपवून हळूहळू घरच्या मार्गाला लागतात. तसेच आम्ही पण आता घरच्या रस्त्याला लागलेलो आहोत. आणि आज दिवसभरात ठरवलेली सगळी कामं व्यवस्थित पार पडली ह्याचं समाधान घेऊन आता घरी चाललोय. हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.